नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सुक्या सोड्यांचा झणझणीत कालवण। एकदा करून पहा, खूप छान। त्यासाठी लागणार आहेत कोलंबीचे सुके सोडे 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा। 2 चिरलेले कांदे एकदम बारीक कापून हवेत। 1 टोमॅटो बिया काढून कापून घ्या। 1 लाल मिरची फोडणीसाठी, मिरची आणि लसणाचा ठेचा म्हणजे 8 ते 9 लसणे पाकळ्या घेऊया, छोटे छोटे असतील तर। नंतर मध्यम आकाराचे 2 बटाटे, थोडीशी चिंचेचा कोल, चिंच पाण्यात टाकून ठेवा। मसाल्यामध्ये हळद, आमचा आगरी मसाला, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ। कढई अगदी गरम करून घ्या। त्यात आपलं तेल, कमीत कमी तेलाचा वापर करा, जास्त नको। आणि पहा, लाल मिरचीचा पूर्ण रंग तेलात उतरेपर्यंत, तेल लालसर होईपर्यंत आपण तिला परतून घ्यायची। त्यानंतर आपण कांदा टाकूया। पहा, तेलाला पूर्ण लाल रंग आलेला आहे, त्याच्यात आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा परतून होत आहे तिथपर्यंत आपण बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यात परतून घेऊया। आपण त्यात लवकर मॉइश्चर येण्यासाठी टोमॅटो कांद्याला ग्रेव्ही होण्यासाठी मीठ टाकलेलं आहे। कांद्याला आणि टोमॅटोला छान ग्रेव्ही तयार झाली, त्यात आपण मसाले टाकूया। हळद, आपला आगरी मसाला, त्यानंतर गरम मसाला छानपैकी मिक्स करून घेऊया। हे सगळं मंद आचेवर करायचं आहे। हे पहा, खूप छानपणे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। त्यात हे आपले भिजवलेले सोडे, पहा सोडा कसा एकदम, कोलंबीचा सोडा मऊ झालेला आहे, शिजायला खूप मदत होते। आपले मस्त भिजलेले सोडे आपण आता आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया। पहा, आपल्या बेडगी मिरचीचा खूप रंग पण आलेला आहे, तर एवढा छान सुगंध येत आहे। नॉन व्हेजिटेरियनसाठी खूप पर्वणीच आहे। त्यात आपण बटाटे टाकलेले आहेत। जर बटाटे तुम्हाला स्किप करायचे असेल तर फक्त सुकी कालवण करायचं असेल तरी सुद्धा होऊ शकतो, छान होतो डब्यावर नेण्यासाठी। आता मी काय केलेलं आहे, कोथिंबीरीचं वाटण तयार केलं, प्लेन कोथिंबीर, आणि 1 वाटी एक्स्ट्रा पाणीसुद्धा त्यात टाकलेलं आहे। हे पहा, म्हणजे त्याला एकदम छान उकळी येऊन शिजवून जाईल। त्याला आपण झाकून ठेवूया। 5-10 मिनिटाच्या आत हा कालवण आपला रेडी होतो, पण मध्यम आचेवर। हे पहा, खूप छान असा कालवण तयार झालेला आहे। कमीत कमी तेलामध्ये केलेला कालवण आहे हा। आता पहा, आपला बटाटा शिजलेला आहे, खूपच छान। आता त्यात आपण चिंचेचा कोळ टाकूया। बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ टाका बरे, नाहीतर बटाटा शिजायला अजून वेळ लागेल। हे पहा, आपला कालवणाचा आता रंग तयार झालेला आहे छानपैकी। काय झणझणीत वास सुटलाय खरंच। ह्याच्यासोबत गरम गरम तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा गरम गरम नुसतं भात असला ना तर एकदम मजा येईल जेवायला। बघा, तुम्हाला थोडं ग्रेव्ही वाढवायची असेल तर अगदी पाव वाटी मी पाणी त्याच्यात घेतलेलं आहे, जेणेकरून आपण चिंचेचा कोळ टाकलेला आहे तो अजून त्याच्यामध्ये एकजीव होऊन जाईल। थोडीशी उकळ द्या आणि मस्तपैकी झाकून ठेवा। नक्कीच करून पहा। आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या पालघरच्या मैत्रिणींना ही कोकणची सुक्या मच्छीची रेसिपी हवी होती, म्हणून त्यांच्यासाठी